तर जायचा NSS चा शेवटचा दिवस डे 7 आणि जातो कॅम्पला. तिथं गेल्यावर आम्हाला रांगोळी काढायची होती म्हणून थोडं पाणी मारलं आणि आम्ही सगळ्यांनी रांगोळी काढायला घेतली. रांगोळीमध्ये NSS चा लोगो आणि मोर होता. मोराचे पाय आणि याचे पाय जर सारखंच नाही का वाटत. त्यात यांना शाळेतल्या मुलांनी कच्चे बोरं आणून दिले. तर गाईज आमची रांगोळी कंप्लीट झाली. कशी काढली हे सांगा बरं. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. गाईज तुम्हाला माहिती का आमचे सर खूप छान गाणं म्हणलं. तुम्ही एकदा ऐकाच. मस्त आहे ना. काय भेटलंय आज बेस्ट व्हॉलेंटियर सर्टिफिकेट. तर गाईज या कॅम्प मध्ये बेस्ट व्हॉलेंटियर म्हणून मला एक गिफ्ट भेटले. भारीच ना. आज शेवटचा दिवस म्हणून जेवायला दाळबट्टी होती. दाळबट्टी म्हणल्यावर सगळ्यांनी एवढी खाली की शेवटी ती पुरलीच नाही. हॅलो गाईज, तर आता आमचा कॅम्प संपलेला आहे. जेवण वगैरे करून आता आम्ही जाणार कॉलेजला. ये जुदा होने वाले अब जुदा होने के बाद. गाईज आता तुम्हाला उद्यापासून नवीन ब्लॉग बघायला मिळणार आणि ते तुम्ही खूप एक्साइटेड असतात. पण खूप मज्जा येणार. तुम्ही बघा, स्टे ट्यून करा, लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला मिस करा. आता आमचे व्हिडिओ मिस करू नका. असे मग मला म्हणते लुडू बुडू करते म्हणते मला कंटेंट भेटत तुला ते गेलं. तुम्हाला सांगण्यात अत्यंत दुःख होतंय की उद्यापासून हे दोघं ब्लॉग मध्ये दिसणार नाही. नाही सुंदर आहे. हे दोघं दिसणार नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि चाललो आता कॅम्प सुटला आहे. जातो मी यांना बाय बाय करून वाटी लावून. आम्ही कधी जाऊ काय माहिती. NSS कॅम्प लास्ट डे गोइंग होम. नमस्कार मित्रांनो. कचरा गाडीत भरलाय कचरा. याच्यानंतर आम्ही काय सोबत दिसणार नाही. हॅलो गाईज लाईक सबस्क्राईब कमेंट फॉलो. आम्हाला तर कॅम्प मध्ये लई येडे नमुने भेटले. तर हे कॅम्पचे 7 दिवस खूप छान गेले. खूप पटकन गेले आणि एन्जॉय पण केले. मला हॉस्टेल आलं होतं. आता एक काम राहिलं होतं. गेटवर आपण तिथे गेटवर आणि मग आला फ्रेश होणार. तिथे लढी हॉस्टेल. हा कागद कशाचा असेल अंदाज लावा बरं.